बसायचं नाही. यापूर्वी सर्व संघांना ही सूचना दिली जाते की खेळाडूची कक्ष आहे ते खेळाडू कक्षामध्ये 11 खेळाडू व्यतिरिक्त कोणीही बसायचं नाही, अन्यथा आपल्याला लगेच पॅनलाइज केला जाईल. तर राजा आणि प्रशांत ही सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. निंबोली संघाकडून आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी चेतन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. चेतननं पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू समोर खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जातोय सीमारेषे लगत तोपर्यंत अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आणि राज्य 2 धावीने आपलं खातं करतोय. 1 शॉटचा इशारा येतोय. फक्त एकच धाव. फक्त एकच धाव धावफलकावर पाहायला मिळेल कारण 1 शॉटचा पंचांकडून इशारा आलेला आहे. चेतन टर्न फ्रॉम व्हीआयपी डायजिन फेसिंग हिम राजा. यावेळी चेंडूला टोललेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. थोडंसं पंपलिंग पाहायला मिळतं आणि परिणाम स्वरूप जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 3 धावा. आपण जो सामना पाहतोय सुनील स्पोर्ट्स वाघवेलला ठाणे परिसरामधील बलाढ्य संघ विपक्ष जय बजरंग चषकाचा उपविजेता संघ आई वजश्री निंबवले. यावेळी मात्र स्ट्रेट मारलेला आहे. हाय हँडसम अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय फलंदाज राजा याच्या बॅट मधून आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली होती. षटका बॉटम यांचा चांगला वापर. या इनिंग मधील पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय राजाच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वेगाने वरती धावसंख्या 6 ने वरून जळली ती 9 धावा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निंबवले हा संघ. चेतन राईट मुहूर्त विकेटचा मारा करताना यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा चेंडू तोडलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख. व्हाट अ शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार राजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने ओढून झालेली ते 15 धावा. षटकांच्या हॅट्रिक वर मात्र आता राजा फलंदाज कारण या अगोदर अयुब शेख, प्रणय पाटील, पंकज भोयर आणि पंकज गोंदले या 4 फलंदाजांनी षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. पुन्हा एकदा हो 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 ये उडाया. व्हाट अ शॉट. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वरून जोडली ती 20 धावा. P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बाजा वाजवताना राजा फलंदाज. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. अक्षरशः चेंडूची चांबडी सोडली जाते. अप्रतिम फलंदाजी राजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू होतोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि या अगोदर हा कारनामा सचिन नाईक कारिवले आणि पंकज भोईर गोरसे या 2 खेळाडूंनी केला होता. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार. इथे मात्र राजाने सलग 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 षटकार कुठून काढलेले आहेत. तर पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना धावसंख्या पाहतो निंबोली संघाची बिनबाद जिंदाबाद 27 विदाउट लॉस इन ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये धडाक्यापासून सुरुवात आपण बघतोय फलंदाज राजाच्या माध्यमातून. एका बाजूला प्रशांत शांत चित्ताने राजाची फलंदाजी एन्जॉय करतोय आणि सर्वचे सर्व धावा हे आपण पाहतोय राजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तनय येतोय. सामना करेल फलंदाज यावेळी प्रशांत. 3 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट मध्ये आता आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला.
फॅशन याला पहिल्याच चेंडूवर शांत केलेलं आहे गोलंदाज तनय याने आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या वाघविल संघाला. पहिला हादरा निंबोली संघाला प्रशांतच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे 27 आणि 27 या धावसंख्येवर पहिला मोरा गाळ झालेला आहे आई वजनशीर निंबोली संघाचा. नवीन फलंदाज आकाश येतोय. आकाश हाही निंबोली संघाचा झकास फलंदाज आहे. मात्र सध्या तरी झकास फलंदाजी करताना आपण बघतोय राजा या फलंदाजाला अगदी पहिल्याच षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाचा ज्याने वाजवलेल्या बाजा फलंदाजाचं नाव आहे राजा. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर प्रयत्न तर होतोय मात्र जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून दिली ते 29 धावा 29. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. P2चं दुसरं षटक मार्गस्थ आहे. P2चं दुसरं षटक होतं तो गोलंदाज तनय आमच्या व्हीआयपी डायच्या इन कडून. 3 क्षेत्ररक्षक ऑल्टफील्डमध्ये तैनात केले. त्यामध्ये आपण पाहू शकता डीप इंड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजनला आणि एक क्षेत्ररक्षक थोडंसं वाडिश लॉंग ऑफ रिजनला पाहायला मिळतोय. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये त्यामध्ये पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन फाईन लेग आपण पाहू शकता. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक फील करतोय चेंडू तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावे समाधान मानावं लागेल कारण क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने संघाची धावसंख्या कडून झालेली ती 30 धावा. सुनील स्पोर्ट्स वाघवेल विपक्ष आई वजनशीर निंबोली या 2 संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तनय राईट मोर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार आफील तिथे पाहायला मिळतोय. अतिशय जोरदार आफील तिथे केला जातोय मात्र पंच सहमत नाहीत. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विक्रम नाईक आपण पाहतोय. स्क्वेलेकचे पंच उमेश केने. अपील तर जोरदार होता मात्र अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 30 धावा. यावेळी फुलटाच चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू मिड विकेटच्या वरून सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 36 धावा आणि असा चेंडू तो तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा नक्कीच तो आपल्याला सीमारेषे बाहेरच पाहायला मिळेल. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. धावसंख्या वेगाने वाढते. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना आकाश षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. तर नाही सामनावीर फलंदाज आकाश. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. एका धावपेक्षा अधिक नाही. तर 2 षटकांची ते समाप्ती झालेली आहे. P1 आणि P2 या दोन्ही मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर आई वजनशीर निंबोली संघाची धाडेकावत सुरुवात आपण पाहतो. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी मात्र धावपलकर धावा झळकलेल्या त्या 37 धावा 37. लॉस ऑफ 1 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय आई वजनश्री निंबोली संघाकडून. राजाने आतापर्यंत आपल्या इनिंग मध्ये 4 षटकार पेश केलेले आहेत. तर आकाश एका षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 7 धावसंख्या खेळतोय. या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो कारगिल संघाच्या सचिन नाईकच्या नावे आहे ज्यांनी नाबाद 54 धावांची एक स्फोटक इनिंग सायंकाळी 17 मध्ये खेळली होती. विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण पावलपेच्या षटकानंतर जी मर्यादा होती ती हटवली गेलेली आहे आणि राजकीय भाषेत जर म्हणायचं झालं तर जी आचारसंहिता होती ती आता मात्र हटली गेलेली आहे आणि निर्बंध हटवल्यानंतर विखुरलेला पांगवलेला आणि फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. या फुलटा चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार दणदणीत चौकार. अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय निंबोली संघाकडून. राजा त्यानंतर आकाशी आपला हात खोलतोय.
सध्या तरी वाहत्या गंगेत हात धुताना आपण पाहतोय राजा याच्या नंतर आकाशा फलंदाज झाला. धावसंख्या 4 वाढते, धावसंख्या 4 वाढून झाली ते 41 धावा. दोन्ही बलाढ्य संघामधील हा सामना आपण पाहतो, कारण समोरील संघामध्ये पंकज गोंधले नावाचा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि ते लक्षात घेता नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करायला लागेल आई ओजस्वी निंबोडे या संघाला. योगेश सामनातील फलंदाज आकाश. यायला मोठा फटका, हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपण पाहतोय, आकाशाची झकास फलंदाजी, कारण आतापर्यंत एक चौकार आणि 2 षटकार आपल्या इनिंग मध्ये त्याने पेश केलेले आहेत आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 47, वैयक्तिक 17 धावसंख्येवर फलंदाजी करतो आकाश. आई वजस्वी निंबोली संघ, ज्या संघाने क्रिकेट के रंग, ज्या बजरंग गोरसे के संघ, ज्या बजरंग सरपंच चषक 2020 मध्ये अतिशय उत्कृष्ट उच्च कोटीचे प्रदर्शन केलं होतं आणि उपविजेतेपद पटकावलं होतं. जयबजरंग चषकाच्या विजेत्या संघाला जाहीर रांजोली संघाला आपण आज ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जाहीर रांजोली संघ आपले हार्दिक स्वागत आहे. योगेश राटा मोड विकेट. यावेळी मध्ये क्लीन बोर्ड, आरोन डलेक आणि त्रिफला बाद. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. दुसरा फलंदाज बाद होतोय आकाशच्या रूपाने आणि दुसरी सफलता. नवीन फलंदाज शुभम येतोय. जबरदस्त चषकामधील रायझिंग स्टार इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड या खेळाडूने पटकावला होता. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन शुभम गुलवे याच्याकडून पाहायला मिळालं होतं. खरं तर राजा गुलवे याचा बंधू आहे. सध्या 2 ब्रदर्स ऑन द ग्राउंड, दोन्ही भावांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला राजा गुलवे तर दुसऱ्या बाजूला शुभम गुलवे. फील्डमध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन नाही, तेच क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज योगेश. थर्डमॅन फायनल 30 सलगामध्ये 20 मध्ये स्टेट हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक करतोय प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघासाठी. तब्बल 5 धावा वाचवलेल्या आहेत. अगदी सुपरमॅन बनला होता क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत. यावेळी बॅटचे शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, कुठली धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जात नाही. निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 48 धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना योगेश टर्न फ्रॉम व्हीआयपी डायज इन. सामनावीर फलंदाज राजा. यावेळी जोरदार अपील, चेंडू जोपर्यंत स्क्वेअर फील केला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या झाले ते 49 धावा. तर अशा प्रकारे 3 षटकांची ते समाप्त झालेले आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर अयोवजश्री निंबोली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 49. शिशिकन केने. थँक्यू सुभाष धुमाल. जर 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 10 फलकावर 49 धावा. अजून 2 षटकांचा खेळ बाकी, किती धावा जमा करतात पाहूया. आई वजश्री निंबोली संघ नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकी जिंकल्या तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला होता वाघबीज संघाने.
गोलंदाज तनय गोलंदाज मार्कवर स्ट्राईकला राजा. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. चांगला असा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू फसवा चेंडू फलंदाजाला मात्र परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. राजाच्या बॅट मधून आपण 4 षटकार बघितले होते. हॅलो राजाची जागा भरून काढण्यासाठी येतो तो राजू. नॉन स्ट्राईकला शुभम. शुभम याच्या बॅट मधून पाडतोय चेंडू जाईल सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. या 6 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 55 धावा. 4थं षटक. त्याने गोलंदाजी मार्कवर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. निश्चितच लॉंगावरील क्षेत्ररक्षक काहीतरी कानमंत्र देताना युवा गोलंदाज येतो त्याने विचार केला. दुसरं षटक सुद्धा त्याने चांगला हाताळलं तर फक्त 10 धावा. पुढला चेंडू सुरेख असा चेंडू. पुन्हा क्षेत्ररक्षक येतोय झेलखाली. फलंदाजा पुन्हा परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज येतो. सॉरी षटकार लागल्यानंतर पुन्हा शुभमला खेळाडू कक्षामध्ये यावं लागतं. धावसंख्या अजून स्थिर धावफलकावर 55 धावा. नवीन फलंदाज कोण पाहूया खेळपट्टीवर. करण येतोय आणि त्याने हा गोलंदाज मार्कवर. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटक अतिशय महागडा ठरला. 27 धावा चेतनने खर्च केल्या. पुढला चेंडू सामोर जातो तो राजा. सुरेख असा टोलला चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. लगेच चेंडू द्यायचा आहे. वेल आपल्याकडे भरपूर आता कमी आहे. धावसंख्या 61. जर बघितलं पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर षटकार. एक तुम्हारी एक हमारी. आता पाहूया या चेंडूवर षटकार येतो किंवा विकेट येतो का एकेरी किंवा दुहेरी किंवा चौकार. पुढला चेंडू तनयाचा. चांगला असा टोललेला चेंडू. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतात. एकदा पूर्ण. दुसरे दाबेचा प्रयत्न. जीवदा मिळाले नीतीच्या कारण विचार केला. क्षेत्ररक्षणामध्ये ट्रम्बल झाल्यामुळे 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 63 धावा. चांगली सुरुवात केली मात्र या सामन्यामध्ये आई व युश्री निंबवली संघ. नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करते स्ट्राईकला राजू. नॉन स्ट्राईकला करण. गोलंदाज चेतन. गोलंदाज मार्कवर तनय. सुरेख असा टोले चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. राजू यांच्या बॅट मधून येतो हा षटकार. या 6 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 69 धावा. 4 षटकाची समाप्ती जर बघितलं तर डेंजर झोन मध्ये प्रवेश करते ही धावसंख्या. शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहूया. गोलंदाज अतिशय उत्कृष्ट फलंदाजी शशिकांत केने आपण पाहतोय निंबोली या संघाची. जर बघितलं तुम्हाला जर चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. राजा याच्या बॅट मधून आपण बघितले 4 षटकार. आकाशाच्या बॅट मधून 2 षटकार.
शुभम याच्या बॅट मधून एक षटकार आणि राजू याच्या बॅट मधून 2 षटकार. पुढला चेंडू चांगलासा चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहे. एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील या चेंडूवर. 2 धावाने संघाची धाव संख्या धाव फलकावर 71 धावा. जर बघितलं तर तुम्हाला सर प्रत्येक फलंदाजाने षटकाराने फक्त प्रशांतला जर आपण सोडला 0वर बाद झाला होता. प्रत्येक फलंदाजाच्या बॅट मध्ये आपण षटकार बघितला होता. पुढला चेंडू सामोर जातो तो करण धोनी या धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावर 71 धावा. पुढला चेंडू सुरेख टोळलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली. मात्र करण याला खेळाडू कक्षामध्ये गोलंदाजी सुद्धा करताना पाहतोय. चांगली फलंदाजी सुद्धा चांगली करतो. स्ट्राईकला राजू सज्ज. राजू याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केले. 2 षटकार पाहायला मिळाले. 14 या धावसंख्येवर खेळतोय. पुढला चेंडू गोलंदाजा मनोज गोलंदाजी मार्कवर. अलवार गतीचा चेंडू 5वा चेंडू होता. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूवर. तोपर्यंत एकदा पूर्ण चेंडू जाईल सीमा पार. पंच आमच्याकडे वळतील. या चेंडूवर येतील 4 धावा. 4 धावाने संघाची धाव संख्या धाव फलकावर 75 धावा. 75. जर विचार केला तर आतापर्यंत 5 फलंदाज बाद झाल्यात. पुढला चेंडू मनोज. पुढला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकला चेंडू होता. 2 क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत एक धाव आणि मात्र राजू याला पडतावा लागेल. पंचांचा इशारा. शॉट कुठल्या प्रकारे धाव नसेल या चेंडूवर. कुठेतरी घाई केली. जी एक धाव मिळणार होती ती सुद्धा मिळाली. फलंदाज सुद्धा बाद झाला. धाव संख्या धाव फलकावर 77 धावा. अक्षय येतोय. युवा फलंदाज चालले आपल्या खेळपट्टीवर. पाहूया कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. स्ट्राईकला निखिल एक चांगल्या यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडतोय आपल्या संघाकडनं. निंबोली संघासाठी हा शेवटचा चेंडू आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. सामना केला यष्टिरक्षक फलंदाज निखिल. यावेळी चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि फलंदाज बाद. तर 77 धावाने 78चं लक्ष्य आहे ते सुनील स्पोर्ट्स वाघविले या संघासमोर. जर तुम्हाला जर बघितलं तर मगाशी सुद्धा 76 धावा होत्या. 77चं आव्हान होतं. आता 77 धावा 78चं आव्हान. त्या संघाने मगाशी 77 जमा केल्या होत्या. आता मात्र एक धाव एक्स्ट्रा करावी लागेल सामना जर जिंकायचा असेल तर वाघविल संघाला. तर डबल 7 आणि 77 धावा आपण पाहतोय आणि 78चं लक्ष आहे. 77 धावा आणि 78चं लक्ष आहे ते सुनील स्पोर्ट्स वाघविले या संघासमोर. संरक्षण कक्षामध्ये आमच्याशी जॉईंट होतात संदेश वखारे आणि जॉईंट होतात मनोज ठाकरे. दोघांचे हार्दिक स्वागत आहे. Yes, thank you very much, Subhash Jumal sir. तर आपण पाहतोय स्वर्गीय आप्पा स्वर्गीय नाना स्मृती चषक 2020. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलग 6वा दिवस आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. तर आपण चालू सामन्याकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निंबावली वर्सेस वाघबेल या दोन संघादरम्यान हा सामना चालू आहे. पहिल्या 5 षटकांची समाप्ती आपण पाहिली. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 777. 77 धावा झाल्या आहेत. 78 78 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय निंबावली संघाने वाघबील संघासमोर. तर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल. आपण या 5 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अतिशय धुव्वाधार इनिंग पेश केली होती राजा या फलंदाजाने. 27 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून तनय या गोलंदाजाने एक गडी बाद करत 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर तिसरं षटक योगेश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं होतं ज्या षटकामध्ये
12 धावा खर्च करत एक गडी बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र तनय याच्या माध्यमातून वैयक्तिक दुसरं षटक, संघाच्या माध्यमातून चौथं षटक आपण पाहिलं होतं, ज्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खेचून काढल्या होत्या आणि 2 गडी बाद झाले होते. आणि त्यानंतर मात्र शेवटचं षटक, हाणामारीचं षटक असताना मात्र एक चौकार वगळता अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन झालं होतं. संघाच्या संघनायकाने शेवटचं षटक फेकलं होतं. मनोज पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचं षटक आपण पाहिलं. 8 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते. तर आता मात्र आपण पाहतोय की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना वाघबिल संघाच्या माध्यमातून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेतन विथ तर आयोजकांच्या माध्यमातून विशेष सूचना आहे खेळणाऱ्या सर्व संघांना की आमचं जे खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू आणि सोबत एक कोच, बाकी इतर कोणी आढळल्यास पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. तर 78 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नंदू विथ चेतन. तर निंबावली संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक फेकण्यासाठी सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय राजा गुलवी. फलंदाजी तर अतिशय सुरेख केली होती, मात्र पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे करेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. P1चं पहिलं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक राजा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय. षटकातील पहिला चेंडू वेग परिवर्तन, मात्र दिशा चुकीची आहे. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं, मात्र आपण पाहिलं की नियंत्रण नव्हतं गोलंदाजीमध्ये. एक चुकीचा चेंडू, चुकीची लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. वाईट बॉल. त्याचबरोबर एक धाव घेण्याची मुभा देखील होती. 1+1 2 धावा आल्या. अवंतरच्या स्वरूपात संघाचं खातं ओपन झालं. या ठिकाणी वाघबेल तब्बल 78 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आवश्यक असेल एक चांगली सुरुवात. कारण असं म्हटलं जातं की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अतिशय सुरेख देखणा फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार. निश्चित चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, ज्या फटक्याची आवश्यकता सुद्धा आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशी ज्यावेळेस तुम्ही मोठे फटके खेळाल तेव्हाच तो आपण पाहू शकता 78 धावांचं लक्ष गाठू शकाल. यस, अगदी बरोबर म्हटलं मनोज ठाकरे. बिग हिट, मोठे फटके आवश्यक आहेत. यावेळेस सबाटची कडा घेऊन चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि चेंडू मात्र निघून जातोय सरळ थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चौकार. निश्चित आपण पाहिलं कौशल्याचा आधार आणि नशिबाचे साथ मिळाला हा चौकार. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 10. तर बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. फलंदाज चेतनाच्या बॅट मधून पाहूया चौकार हॅट्रिक साजरी करतोय का. सुरेख फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस स्वीप केलाय. फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आकाश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळाली, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 1-1. 11 धावा धावफलकर आपण पाहतोय. निश्चित आपण पाहतोय 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मध्ये येणं गरजेचं आहे. राजा पुन्हा एकदा बोलतोय. बेगिट साठी प्रयत्न झाले होते, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय.
एक चांगला चेंडू आपण पाहतोय. गुड लेंथ वरनं चेंडूने उचली घेतली होती आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. अकरा धावा धावफलकावर आहेत. 15.60 सरासरीने चालायचं आहे विजयासाठी. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस आहे, मात्र सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामधून सुटतोय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. मौका भी दिया और चौका भी दिया. निश्चित महागडं पडेल हे दृश्य, कारण आपण पाहतोय झेल मात्र सोपा होता, परंतु अति उत्साहामध्ये आपण पाहिलं की झेल सुटला गेला आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा बाहेर. चौकार. यस, आणि हा झेल कोणाचा? नंदू या फलंदाजाचा, त्याने या आधीच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. क्षमता आहे. यस, तर पुन्हा एकदा संधी मिळाली. या संधीचं सोनं करेल का पाहूया हा फलंदाज. यावेळेस फुलटॉस गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर. गुड शॉट. चौकार. तर 4 ने धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 19. निश्चित आपण पाहतोय 15.60 सरासरीने धावा जमवायच्या आहेत धावफलकावरती. एका चांगली फलंदाजी साजेशी खेळी आपण पाहतोय वाघविल संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावर तर 19. पूर्णपणे तुझ्या मताशी सहमत आहे मी, कारण जी आवश्यक धावगती आहे त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 19 धावा धावफलकावर आहेत. सुरेख सुरुवात या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपल्याला 4 चौकार पाहायला मिळाले. चेतन या फलंदाजाच्या बॅट मधून 2, तर नंदू याच्या बॅट मधून देखील 2 चौकार. अशीच फलंदाजी करावी लागेल, कारण टार्गेट मोठं आहे 78 धावांचं. इथं उर्वरित 4 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर अजूनही भरपूर धावा बाकी आहेत आणि या षटकामध्ये एखादी चांगली गोलंदाजी जर झाली तर निश्चित फलंदाजीसाठी कुठेतरी कठीण परिस्थिती येऊ शकते. परंतु ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीने येणाऱ्या गोलंदाजावरती दबाव निश्चित असू शकतोय. 19 धावा धावफलकावर. ग्रेट स्टार्ट, सुरेख सुरुवात. तर आता मात्र शुभम आलाय संघाचा संघनायक षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. षटकातील पहिला चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. षटकाची सुरुवात तर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. सुरेख सुरुवात झालेली आहे. अशाच गोलंदाजीची धार ठेवावी लागेल सामन्यामध्ये बनून राहायचं असेल तर. या उलट आपण जर विचार केला तर वाघबिल संघाकडे फलंदाजी चांगली आहे. शुभम यावेळेस सुरेख फटका. ड्राईव्ह केलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या मध्ये चांगली कॉलिंग झाली होती आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. यस, ज्ञानेश्वर मुकादम 21 धावा धावफलकावर झाल्यात. आपण पाहू शकता धावसंख्या चांगली जमलेली आहे आणि अजूनही एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. एक जमायची बाजू आपण पाहतोय की प्लस पॉइंट कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. 10 गडी शेष आहेत. तर दरम्यान या ठिकाणी निंबवली संघाला शुभेच्छा येत आहेत. निंबवली गावचे सामाजिक कार्यकर्ता, एक युवा डॅशिंग पर्सनॅलिटी रुपेश दादा गुलवी यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद रुपेश दादा गुलवी. यावेळेस ओहो, व्हॉट अ शॉट. अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा षटकार. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. परिक्रमा बदलला. गोलंदाजाला समजलं नाही कशा प्रकारे शॉट खेळला गेला. आपण पाहिलं की मन बनवला होता समोरच्या दिशेने खेळायचा, परंतु इथं पण पाहिलं तर स्क्वेअर लेग क्लिअर करताना पाहिलं. चेंडू मात्र सीमा पार. षटकार. घुटना टेक, सिक्सर देख. सुरेख फटका. 6 ने धावसंख्या पुढे सरकते. 27 धावा धावफलकावर झाल्यात. 78 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक पॉझिटिव्ह सुरुवात पाहायला मिळते वाघबिल संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे सुरुवात करून दिली आहे
दोन फलंदाज नंदू विथ चेतन. आक्रमक हे बचावाचं साधन असतं आणि ते आक्रमक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय वाघबील संघाच्या माध्यमातून. शुभम गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील अतिशय उत्कृष्ट हुकचा फटका. चेंडू डीप पॉइंट लेग सीमारेषे बाहेर. गुड शॉट, षटकार. निश्चितच खेचून मारला फटका आपण असं म्हणू शकतो, कारण ऑफसाईडला बराच बाहेर चेंडू होता आणि सेपल क्रॉस झाले. एक मोठा फटका, बिग हिट, षटकार पाहायला मिळाला. यस, आपण जर या चेंडूचा विचार केला तर चेंडू मागे कोणत्या प्रकारची खराबी नव्हती, मात्र ज्या प्रकारे हा फटका खेचून काढलाय प्रशंसा करावी लागेल फलंदाज चेतन याची. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर झाला होता. बॅक टू बॅक दुसरा षटकार चेतन याच्या बॅटमधून. चैतन यांनी जर पाहिलं तर हा फटका खेळून संघामध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न केलेला पाहतोय आपण, कारण Yes. दोन फटके मोठे खेळण्याची गरज आहे प्रत्येक षटकामागे. इथे ते दोन फटके आलेले आतापर्यंत आपण पाहतोय. डबल 3. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत, कारण माहिती आहे की लक्ष कशा प्रकारचं आहे आणि ते लक्षात घेत या ठिकाणी फलंदाजी करतोय. खास करून चेतन याचा उल्लेख करेन. त्याचबरोबर नंदू याच्या बॅटमधून देखील 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर एकंदरीत चांगली फलंदाजी या ठिकाणी होते वाघबील संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय शुभम गुलवी. यावेळेस देखील हो 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 व्हाट अ शॉट. सुरेख फटका. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. यावेळेस आपण पाहिला घुटनाटक आणि सिक्सर देख एक उत्तम एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यस, मागचा सुरेख होता तर हा त्याहून अधिक सुरेख आहे. बॅक टू बॅक तिसरा षटकार फलंदाज चेतन याच्या बॅटमधून. या स्पर्धेतील 6वी षटकार हॅट्रिक आपण पाहतोय. ग्रामीण पूलचा विचार केला तर, कारण पहिली षटकार हॅट्रिक आपण पाहिली होती अय्यूब शेख, कासार वडवली, त्यानंतर प्रणय पाटील, मंदिरा मारुती काल्हेर, पंकज भोईर, गुरसई, पंकज गोंदले, वाघबील, राजा गुलबी, निंबवली आणि यावेळेस आपण पाहतोय चेतन याच्या बॅटमधून हा षटकार ब्लास्ट. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट, चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. धुव्वाधार इनिंग पेश करतो आपल्या संघासाठी फलंदाज चेतन. ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय, वैयक्तिक 33 या धावसंख्येवर खेळतोय. 3 षटकार, 3 चौकारांचा समावेश आणि फक्त आतापर्यंत 90 चेंडू खेळलाय. वाडा इनिंग, सुरेख फलंदाजी. मात्र संघाची धावसंख्या पाहायची झाली तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 43 धावा. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय की प्रत्येक चेंडूचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. बंदे में है दम, नाम है ज्ञानेश्वर मुकादम. त्याचबरोबर अतिशय सुरेख या ठिकाणी टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. बिग बॉस ऑफ टेलिकास्ट GTC. चांगलं दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. सुरेख कॅमेरा वर्क. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज राजा याला कंटिन्यू ठेवलाय. षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय राजा गुलवी. पहिला चेंडू कंट्रोल पुलचा फटका सुरेख आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4-4, 44 धावा धावफलकावर झाल्यात. यस, मनोज ठाकरे एक पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी दिसून येते वाघबील संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे स्टार्ट दिला आणि त्यानंतर सुरेख क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय गोलंदाज राजा. डेड बॉल. निश्चित आपण पाहू शकता पॉवर प्लेचं 2 षटक होतं आणि त्या षटकांमध्ये जास्तीत धावा येणं गरजेचं होतं आणि अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 24 धावा. राजा
फुलटॉस आहे, प्रहारचा लाय षटकार आणि त्याचबरोबर हा चेंडू नो आहे. यस, बिमर चेंडू आपण पाहिला. तर आता मात्र पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. निश्चित आपण पाहतोय अशा वेळेस अशी गोलंदाजी संघासाठी घातक ठरेल यात मात्र काही शंका नाही. या व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये, आपली गती परिवर्तन करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय इथं मात्र बिमर घोषित केला जातोय हा चेंडू आणि पुढील येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. येस, मनोज ठाकरे, व्हेरिएशन, मात्र व्हेरिएशन मागे कंट्रोल खूप महत्वाचा आहे. तुमची नियंत्रित गोलंदाजी फार महत्वाची आहे. आणि आता या पुढील चेंडू, यस, स्टाईल ऑफ सुभाष धुमाल, उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. एक्कावन्न धावा धावफलकावर आपण पाहतोय या फ्री हिट चेंडू. फ्री हिट चेंडूला खेळून काढलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि हा चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. 4 ने धावसंख्या पुढे सरकली आहे. 55 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तर ज्या प्रकारे लक्ष उभं केलं आणि ते लक्ष लक्षात घेतलं या ठिकाणी वाघबील संघाने, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवा तसं संपर्क नाहीये, मात्र एक धाव मिळाली, मिसफिल्ड. दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग. याच 2 धावा कंप्लीट झाल्या. निश्चित लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एकतर धावा बनतायत बॅट मध्ये, त्याहून अधिक इथं मात्र आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक मदत करतायत मिसफिल्ड करून 2 धावा मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 57 धावा. यस, वेलकम राजा दिवेकर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस स्टाईल ऑफ रोहित शर्मा, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट, षटकार. तर आपण पाहतोय निश्चितच अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट करतोय चेतन हा फलंदाज. वाडा इनिंग. 13 चेंडूंचा सामना केलाय आणि 51 धावा वैयक्तिक दिलेत आपल्या संघासाठी. वाडा इनिंग. यस, चेतन याची फलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. निश्चितच अप्रतिम खेळी त्यांची पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू, ड्राईव्ह केलाय चेंडूला, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दुरून येतात. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्यासाठी नकार देतो त्या ठिकाणी नंदू. एकच धाव. नंदू याचं कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहू शकता त्यांच्या खेळीमध्ये जर विचार केला तर 4 चौकार आणि चैतन यांच्या 4 चौकार आणि 5 षटकार. यस, सुरेख इनिंग पेश करतोय आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी, चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळत आहे. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफ ला उचलला जातोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. ओव्हर थ्रो झालाय. यस, चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. या 5 धावा मिळतील. इथं मात्र आपण पाहू शकता क्रिकेट हा संयमाचा खेळ आहे आणि संयम मात्र गमावलेला पाहतोय आपण. निंबोली संघाच्या माध्यमातून ओव्हरथ्रो होतोय आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय. या चेंडूवरती मिळतायत 5 धावा. धावसंख्या जर पाहिली धावफलकावर तर 69 धावा. 9 धावांची आवश्यकता अजून विजयासाठी. तीन षटकांचा खेळ मित्र इथं संपन्न झाला आणि धावसंख्या धावफलकावरती लागली 69. अजूनही विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची गरज आहे. काय सुरेख प्रतिउत्तर या ठिकाणी दिलंय आणि आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मागे 9 धावा काढल्या जातील का, की त्या उलट या धावा रोखल्या जातील? आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसाई मनोज ठाकरे याच्या आवाजाने.
थँक्यू. मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे. आपण पाहतोय ज्या वेळेस पहिली इनिंग झाली असं वाटलं होतं कुठेतरी वाघबिल संघाला परिश्रम करावा लागतील, कष्ट करावे लागतील, परंतु जी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ती सहजरित्या या धाव संख्या पूर्ण करण्यामध्ये जो मोलाचा वाटा आपण पाहतोय चेतन यांना हायलाइट क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र असफल झालेला आहे. सामन्याचं समीकरण सोपं आहे, इथं मात्र सिंगल डबलनी काम बनतंय, तरीही आपण पाहतोय की मोठा फटका खेळण्याचा मोह धरलेला आहे. त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम साठी मॅन फ्रॉम सुराई नंदू पाटील त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. यावेळेस चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय, इथं मात्र आपण पाहू शकता तोलून मापून मारलेला फटकार षटका. या 6 धावेने धावसंख्या आपण पाहिली, धावफलकावर तर 75 धावा, अवघ्या 3 धावांचं आव्हान शेष आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती 5 षटकांचा हा मित्रांनो सामना विजयाच्या जवळ निकट आणि समीप पाहतोय आपण. या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आपल्याकडे अजून भरपूर चेंडू आहेत, तर प्रयत्न चालू आहे की मोठा फटका मारून विजय संपादन करावा. मैदानाच्या आतमधलं आपलं जर चित्र पाहिलं तर Yes, संदेशजी. अगदी बरोबर म्हटलं. मनोज ठाकरे पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. नंदू त्या ठिकाणी प्रयत्न करतोय की विजयी फटका त्याच्या बॅट मधून यावा. सलामीची जोडी आहे आणि कुठल्या प्रकारचा विकेट न गमवता खेळी करत आहे. यावेळेस ओहो वाड शॉट, ज्या फटक्याची आवश्यकता होती की मी हा फटका मोठा मारून विजय संपादन करेन आणि तो फटका मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. अभिनंदन 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 टीम वाघबिल. हार्डलक टफलक आई वज्रेश्वरी निंबावले. गोरसई संघाचा संघनायक तसेच वाघबिल संघाचा संघनायक आपण लगेच यायचा आहे नाणेफेक करण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याच्या बॅट मधून आपण अर्धशतक पाहिलं. 14 चेंडू मागे तब्बल 52 धावा नाबाद दिल्या आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅच चेतन. यस, तर मंचावर उपस्थित मान्यवर प्रथम कुमार अँड कंपनी यस सुदामजी पाटील, विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सामन्याविरुद्ध पुरस्कार देऊन चेतन या सन्मानित करायचा आहे. सो चेतन प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी.